फोर किंगडम ॲनिमलिया. आता बघा हे चॅप्टर तुम्हाला 10 क्लासमध्ये पण गेलेलं आहे. किंगडम ॲनिमलिया गेलेलं आहे सर्वांना 10 क्लासमध्ये. बघितलं आहे ना चॅप्टर हे आपण 10 क्लासमध्ये. हो की हां बोलत चला हो किंवा नाही. हां बघा हे चॅप्टर आपण 10 क्लासमध्ये पण बघितलं आहे, परंतु 10 क्लासमध्ये चॅप्टर आणि 11 क्लासमध्ये थोडं डीपमध्ये चॅप्टर आहे बघा हे. ओके, जे तुम्हाला 11वीमध्ये आता हे चॅप्टर आहे किंगडम ॲनिमलिया थोडं डीपमध्ये आहे. तर काय डीपमध्ये काय तुम्हाला नवीन शिकायला मिळेल ह्या चॅप्टरमध्ये ते आपण बघू, की ते आपण 10 क्लासमध्ये शिकलो नाही. आता किंगडम ॲनिमलिया की जे 5 किंगडम सिस्टीम होते बघा, जे की रॉबर्ट व्हिटेकरने जे 5 किंगडम सिस्टीम ही फॉर्म केली होती, त्या 5 किंगडम सिस्टीममध्ये एक किंगडम आहे बघा, तो म्हणजे ॲनिमलिया. किंगडम ॲनिमलिया म्हणजेच काय, यामध्ये सर्व प्रकारचे ॲनिमल्स येतात, सर्व प्रकारचे ॲनिमल्स. त्या ॲनिमलचं काय केलेलं आहे, त्यांचं क्लासिफिकेशन केलं आहे बघा ॲनिमलचं. ओके, एक क्रायटेरिया यूज केलेला आहे. त्या क्रायटेरिया यूज करून त्या ॲनिमलचं काय केलेलं आहे ह्या चॅप्टरमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके, मग कॅन यू रिकॉल, पहिलं काय दिलं तुम्हाला, कॅन यू रिकॉल. फर्स्ट क्वेश्चन दिलं आहे बघा, व्हॉट इज द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. कॅन यू रिकॉल याचा अर्थ काय, ह्या पॉईंट तुम्हाला झालेला आहे, कुठे तुम्ही ऐकलेलं असेल, कुठे अभ्यास केलेला असेल बघा, याचा तुम्हाला फक्त आठवायचं आहे. व्हॉट इज द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन बेसिस काय, बेस काय आहे बघा, कुठल्या बेसवर आपण एका ॲनिमलचं क्लासिफिकेशन करतो बघा. ओके, तिथं ह्या चॅप्टरमध्ये ह्या पॅराग्राफमध्ये ते आन्सर दिलं आहे बघा, कुठला बेसिस यूज करतो आपण. फर्स्ट, बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. ओके, बेसिस ऑफ क्लासिफिकेशन आपण करतो. फर्स्ट आहे ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. एक एक पॉईंट सांगेन मी तुम्हाला, ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजेच काय. ओके, सेकंड आहे बघा बॉडी सिमेट्री. हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल बघा, बॉडी सिमेट्री 10 क्लासमध्ये गेलेला आहे शब्द. बॉडी कॅव्हिटी हा पण ऐकलेला असेल. नंतर आहे जम लेअर. नंतर बघा सेगमेंटेशन. ओके, काय सेगमेंटेशन. हे असे काही पॉईंट्स आहे बघा, ह्या पॉईंट्सवरनं एका ॲनिमलचं काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. क्लासिफिकेशन म्हणजे काय, वर्गीकरण. आपल्याला माहिती आहे की नेचरमध्ये एक प्रकारचे ॲनिमल्स नाही आहे. देर आर मिलियन ट्रिलियन ॲनिमल्स आर प्रेझेंट इन नेचर. सम आर टेरिस्ट्रियल, सम आर ॲक्वॅटिक, सम आर प्रेझेंट इन एअर. ओके, म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स आहे. ओके, त्यांचा वेगवेगळ्या प्रकारचा हॅबिटॅट आहे, रिप्रोडक्शनची पद्धत वेगवेगळी आहे, न्यूट्रिशनची पद्धत वेगवेगळी आहे. म्हणजे एवढे कॅरेक्टर लक्षात ठेवण्यासाठी, एवढ्या डिफरंट ॲनिमलचे कॅरेक्टर लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला ॲनिमलचं क्लासिफिकेशन करणं खूप महत्त्वाचं आहे, खूप आणि खूप महत्त्वाचं आहे. कारण क्लासिफिकेशन केलं आपण, वर्गीकरण जर केलं तर आपण लगेच ते कॅरेक्टर लक्षात ठेवू शकतो की नाही, ह्या ॲनिमल्स ह्या कॅरेक्टर्समध्ये येतो, ह्या ॲनिमल्स ह्या क्लासमध्ये येतो. ओके, जसं शाळेमध्ये बघा पूर्ण पहिलीपासून तर 12वीपर्यंत एक वर्ग असतो का आपला, नाही, सर्वांचे वर्ग वेगवेगळे असतात. पहिलीचा वर्ग वेगळा, दुसऱ्याचा वर्ग वेगळा. पहिलीच्या वर्गामध्ये पण डिव्हिजन केलेलं असतं, अ ब क ड, म्हणजे क्लासिफिकेशन आहे, एक पद्धत आहे. जर आपण सर्व वर्ग एका ह्याच्यामध्ये बसवले असते तर आपण प्रत्येक मुलावरती लक्ष देऊ शकलो नसतो, प्रत्येकाचे नाव आपल्याला पाठ झाले नसते लक्षात, प्रत्येकाचे कॅरेक्टर हे पाठ झाले नसते लक्षात. मग त्यासाठी त्यांचं क्लासिफिकेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या बेस आहे, ह्या बेसवरनं ॲनिमलचं काय केलं जातं, क्लासिफिकेशन केलं जातं. एक आहे ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, जम लेअर्स अँड सेगमेंटेशन. हे सर्व पॉईंट आपण बघू, डिटेल्स बघू आपण. ओके, सेकंड क्वेश्चन काय विचारलं आहे बघा तुम्हाला, हू प्रपोज अ 5 किंगडम क्लासिफिकेशन ऑफ सिस्टीम. कोणी प्रपोज केले 5 किंगडम सिस्टीम, हां, रॉबर्ट व्हिटेकर. ओके, रॉबर्ट व्हिटेकर प्रपोज द 5 किंगडम सिस्टीम. त्या 5 किंगडम सिस्टीममध्ये एक सिस्टीम आपल्याला बघायची, एक किंगडम आपल्याला बघायचा आहे, तो किंगडम म्हणजे ॲनिमलिया. ओके, म्हणजे ह्या तुम्हाला 11 क्लासमध्ये 2 किंगडम दिलेले आहे, एक किंगडम प्लॅन्टी आणि एक किंगडम ॲनिमलिया. याच्या अगोदरचं चॅप्टर 3 किंगडम प्लॅन्टी आहे. ओके, आपण किंगडम ॲनिमलिया घेतलेला आहे, रॉबर्ट व्हिटेकर. तिसरा क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा, थर्ड क्वेश्चन,
व्हॉट इज द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ क्लासिफिकेशन, म्हणजे वर्गीकरण करण्याचं काय इम्पॉर्टन्स, काय गरज काय बघा, इम्पॉर्टन्स काय. आता बघा, जर आपण क्लासिफिकेशन जर केलं आपण, बिकॉज जर आपण क्लासिफिकेशन जर केलं तर आपण त्याला स्टडी करायला इम्पॉर्टंट होतं. स्टडी करण्यासाठी स्टडी ऑफ ॲनिमल्स बिकम कॉन्व्हियंट. ओके, कॉन्व्हियंट म्हणजे सोयीस्कर जातं आपल्याला, इझी, आपण इझी एका ॲनिमलचा अभ्यास करू शकतो. लक्षात, अजून आपण त्याची रिलेशनशिप हे समजू शकते आपल्याला. टू अंडरस्टँड रिलेशनशिप. ओके, त्याची रिलेशनशिप आपण काय करू शकतो, ॲडजस्ट ह्याच्यामध्ये अंडरस्टँड करू शकतो. आपल्याला माहिती आहे की याची रिलेशनशिप काय आहे, ह्या ॲनिमल्स कुठून ऑब्टेन झालेलं आहे. ओके, याचा ॲन्सेस्टर काय आहे हे आपण त्या करून आपण इझिली आपल्याला काय करतं, समजलं जातं. दुसरं बघा, क्लासिफिकेशन करण्यासाठी काय केलं जातं, क्लासिफिकेशन कशासाठी करतो आपण, प्रत्येक ॲनिमलचा हॅबिटॅट आपल्याला कळतं. टू अंडरस्टँड हॅबिटॅट म्हणजे काय, त्याचं राहण्याचं ठिकाण, अधिवास, कुठला ॲनिमल्स कुठे राहतो बघा, तो एका एरियामध्ये राहतो, कसं जिवंत राहतो बघा. ओके, एका पूर्णपणे नेचरमध्ये तो कसा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, एका इन्व्हायरमेंटमध्ये कसा जगतो बघा. जसं आपण एक ह्युमन बिईंग्स आहे बघा, आपण पण एका इन्व्हायरमेंटमध्ये राहतो, आपण कशी लाईफ स्पेंड करतो, तसा एक ॲनिमल कशी लाईफ स्पेंड करतो त्याच्याबद्दल आपल्याला माहिती कळते. ओके, क्लासिफिकेशन केल्यानंतर. लक्षात, काही असे ॲनिमल्स असतात बघा, त्यांचं ॲडॅप्टेशनचा अभ्यास करण्यासाठी, प्रत्येक ॲनिमलचं ॲडॅप्टेशन हे वेगवेगळं असतं बघा, ते जाणून घेण्यासाठी. ओके, नंतर आपल्याला क्लासिफिकेशन केल्यानंतर आपल्याला इव्होल्युशनबद्दल माहिती कळते, इव्होल्युशनची उत्क्रांती वगैरे. ओके, अशा वेगवेगळ्या गोष्टीसाठी आपण त्या ॲनिमलचं क्लासिफिकेशन करतो. हे इम्पॉर्टन्स आहे, कारण एवढे कॅरेक्टर लक्षात ठेवणे हे खूप आणि खूप डिफिकल्ट टास्क आहे बघा आपल्यासाठी, आणि सायंटिस्ट समोर पण. मग सायंटिस्टने काय केलं, ह्या ॲनिमल्सला क्लासिफाय केलं त्यांच्या क्रायटेरियानुसार. मग अशा वेगवेगळ्या क्रायटेरिया यूज केला आणि त्या क्रायटेरियाद्वारे त्या ॲनिमलचं काय केलं, क्लासिफिकेशन केलं. मग काय केलं बघा, फर्स्ट, यू आर फॅमिलियर विथ ॲनिमल्स. आपलं फॅमिलियर बघा ॲनिमल्स सोबत, म्हणजे सर्व ॲनिमल्सबद्दल आपल्याला माहिती आहे किंवा आपण त्याचं नाव तरी ऐकलेलं असेल, जरी आपण त्यांना पाहिलेलं नाही. ओके, प्रत्यक्षामध्ये जरी पाहिलेलं नाही, आपण एका पिक्चरमध्ये, एका टी व्हीमध्ये किंवा आपण त्याचं नाव तरी ऐकलेलं असतं. देअर आर जनरल कॅरेक्टरिस्टिक अँड ग्रेट डायव्हर्सिटी ऑब्झर्व इन दी ग्रुप्स. ॲनिमल्समध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर दिसतात, त्यांच्यामध्ये विविधता दिसून येते. ओके, अक्वॅटिकमध्ये राहणारे ॲनिमल्स आणि टेरिस्ट्रियल राहणारे ॲनिमल्स, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स आहेत. जे पाण्यामध्ये राहतात त्यांच्यामध्ये पाण्यामध्ये राहणारे कॅरेक्टर प्रोड्यूस होतात. जे जमिनीच्या वर राहतात म्हणजे ते टेरिस्ट्रियल राहतात, त्यांच्यामध्ये तशा प्रकारचे कॅरेक्टर प्रोड्यूस झालेले असतात आणि त्यांच्यामध्ये विविधता दिसून येते. म्हणजे पाण्यामध्ये एक प्रकारचा ॲनिमल नसतो, एक प्रकारचा लिव्हिंग ऑर्गॅनिझम नसतो. लेट अस लर्न अबाउट हाऊ दिस डायव्हर्स ग्रुप इज क्लासिफाय सिस्टमॅटिकली. मग जो काही डायव्हर्स ग्रुप आहे बघा,